पंढरपूरमध्ये सराफ व्यावसायिकाची लूट करणाऱ्या दोघांना पंढरपूर पोलिसांनी अटक केली आहे। पंढरपूर शहरातील एका सराफ व्यावसायिकाच्या दुचाकीला धडक देऊन लूटमार करणाऱ्या दोन संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। जीवन उर्फ करण बंडूगिरी गोसावी वय 32 राहणार विप्रदत्त घाट पंढरपूर व शुभम सुभाष जाधव वय 26 राहणार जगदंबा वसाहत संतपेठ पंढरपूर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून मुख्य सूत्रधार रोहित जगदाळे याचा शोध सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांनी दिली। सराफ व्यावसायिक दिलीप शंकर कदम हे 20 फेब्रुवारी रोजी रात्री 9 वाजता दुकान बंद करून दुचाकीवरून घरी जात होते। कराड रोडवरील वरद विनायक हॉस्पिटल समोर त्यांच्या दुचाकीचा पांढऱ्या रंगाच्या थार गाडीने पाठलाग करून मागून धडक दिली। त्यानंतर संशयित आरोपींनी कदम यांना जखमी करून त्यांच्या बॅगेतील सोन्याचे दागिने लुटून पळ काढला होता। या प्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दिलीप कदम यांनी फिर्याद दिली होती। पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे तसेच परिसरातील सुमारे 250 सीसीटीव्ही फुटेजची तपासणी व मोबाईल टॉवरचे तांत्रिक विश्लेषण करून 12 मार्च रोजी दोघांना अटक केली। तपासादरम्यान या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार रोहित जगदाळे असल्याचे निष्पन्न झाले असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। पंढरपूर शहरामध्ये दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी सराफ व्यापारी आपल्या घरी जात असताना बुलेट गाडीवरून घरी जात असताना त्याच आरोपींनी रेकी करून पाळत ठेवून आरोपी थार गाडीमधून येऊन सराफाला पाठीमागून धडक दिलेली होती आणि त्याच्यामध्ये सराफ व्यापारी गंभीर जखमी झाल्यानंतर त्याच्याकडील बॅग घेऊन पसार झाले होते। सदर घटनेबाबत माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या पंढरपूर उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री प्रशांत डगळे सर यांच्या टीमने आणि पंढरपूर शहराकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेने अहोरात्र मेहनत करून 250 पेक्षा जास्त सीसीटीव्ही तपासले आणि त्याच्यामध्ये गुन्हा उघडकीस आणलेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये पंढरपूर शहरातील कटामध्ये सहभागी असलेले दोन आरोपी जीवन उर्फ करण बंडूगिरी गोसावी आणि दुसरा आरोपी शुभम सुभाष जाधव या दोन आरोपींना अटक केलेली आहे। याच्यामधील मुख्य आरोपी रोहित जगदाळे हा आणखी फरार आहे। याच्याविषयी आणखी तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम कुमार यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नितीन जगताप व त्यांच्या पथकाने केली।